भाताच्या सिरीजमध्ये आज आपण केला लसणाच्या तडक्याचा भात. खूप भारी लागतो. खरं तर हा उरलेल्या भातापासून सुद्धा करता येतो, पण इतका मस्त लागेल ना की तुम्ही परत परत भात मुद्दामहून जास्ती कराल आणि या पद्धतीचा भात कराल. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉगच्या या भाताच्या सिरीजमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. आज करणार आहोत लसुणी तडक्याचा भात. करायला एकदम सोपा आहे. अगदी म्हणजे ताजा भातच लावण्याची गरज नाही. शिळा भात उरला असेल ना तरी सुद्धा खूप भारी लागतो. चला बघूया कसं करायचं. तर इथं मी या वाटीने 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुतले, अर्धा तास भिजू घातले. कोलम तांदूळ आहे त्यामुळे भिजायला घातलाय. तुकडा तांदूळ असेल तर असाच वापरा. आता कुकरमध्ये तांदूळ काढूया. पाणी मी चांगलं निथळून घेतलंय तांदळातलं. तांदूळ काढले. आता पाणी घालायचं. पाणी किती घालायचं? जेवढे आपले तांदूळ असतात त्याच्यात 1.5 पट पाणी घालायचं. मग आपण 1 वाटी तांदूळ घेतले त्याला 1.5 वाटी पाणी. आणि जर कढईत करताय तर 1 वाटी तांदळाला 2 वाट्या पाणी. तर आपण 1 वाटी आणि ही अर्धी वाटी असं 1.5 वाटी पाणी घातलं. थोडंसं साजूक तूप घालूया म्हणजे भात मऊ होतो. थोडासा लिंबाचा रस म्हणजे भात शुभ्र आणि मोकळा होतो. आणि चवीपुरतं मीठ. कुकरचं झाकण लावायचं. 1 शिट्टी करायची किंवा तुमच्या कुकरला जेवढ्या लागतात तेवढ्या शिट्ट्या करा. चला. कुकरची एकच शिट्टी केली आणि हे बघा आपला मऊ मऊ मोकळा मोकळा भात तयार झालाय. तुमच्याकडे शिळा भात उरला असेल तरी पण असं करू शकता. आता लगेच आपण याची फोडणी करूया. आता आपल्याला एक मोठी कढई घ्यायची आहे. शक्यतो पातळ कढई घ्या म्हणजे मस्त स्मोकी फ्लेवर येतो. गॅस चालू करूया. यामध्ये घालूया 2 चमचे बटर. बटर थोडं वितळत आलं यामध्ये घालू बारीक चिरलेला कांदा. गॅस मोठाच ठेवायचा आणि याला परतायचं. तर बटर खूप जास्त वितळून द्यायचं नाही. लगेच आपण याच्यात कांदा घालायचा म्हणजे बटर जास्त जळत नाही. आणि मग पाहिजे तसा तो क्रीमी फ्लेवर त्या कांद्यामध्ये उतरतो. कांदा आपण परतून घेतला. तर यामध्ये घालूया मटार. कांद्याची पात थोडीशी घालायची, अगदी 1 अर्धी वाटी. मीठ घालूया चवीपुरतं. भातात मीठ घातलंय. आता फक्त आपण यापुरतं मीठ घातलं आणि यालाही मोठ्या आचेवर 2 मिनिटं परतूया. यामध्ये आपण आत्ताच लसूण घालत नाही. लसणाचा आपण वेगळा तडका करतोय. मोठ्या आचेवरच आपण मटार कांद्याची पात छान परतून घेतली. आता यामध्ये घालूया तयार केलेला भात. अर्धा चमचा ताजी कुटलेली मिरपूड, कोथिंबीर. गॅस मोठाच ठेवू आणि याला चांगलं 2 मिनिटं परतून घेऊ. दिसायला हा साधा सोपा दिसतो पण बटरमध्ये परतलेला तो कांदा असतो ना त्यामुळे हा चवीला खूप भारी लागतो. फक्त याला मोठ्या आचेवर चांगलं असं खाली असं झाऱ्या घालून वर असं सोडून द्यायचं म्हणजे मग व्यवस्थित हा परतला जातो, तुटत नाही. 2 मिनिटं मोठ्या आचेवर परतूया. 2 मिनिटं याला मोठ्या आचेवर मस्त परतलं. तो स्मोकी फ्लेवर त्याला येतो. गॅस बंद करून याला बाजूला ठेवू आणि याचा लसणाचा तडका करू जो याला मस्त फ्लेवर देणार आहे. तडक्यासाठी कढलं तापत ठेवलंय. त्यामध्ये घ्यायचं 2 चमचे तेल किंवा तुम्ही इथंही बटर वापरू शकता. तेल तापलं. यामध्ये घालायचा एकदम बारीक चिरलेला लसूण. हे बघा इथं मी भरपूर लसूण बारीक चिरलाय. जवळपास 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या आहेत. किंवा तुम्ही याला सरळ ठेचून मग बारीक चिरून घेतलं तरी चालेल म्हणजे छान रस रिलीज होतो आणि तो फ्लेवर उतरतो. आता मी गॅस कमी करते आणि हा लसूण असा हलका कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा. खूप जास्त डार्क करायचा नाही, हलका तांबूस करायचा. आणि हे बघा लसूण असा हलका तांबूस भाजला गेलाय. गॅस बंद करूया. हा तडका आपण भातावर घालू आणि याला मिक्स करूया. आणि लसणाचा तडका घातला आणि आपला हा भात तयार झालाय. मस्त लसुणी तडक्याचा फ्राईड राईस म्हणू शकतो किंवा याला आपण बर्न्ड गार्लिक राईस सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे अगदी तसाच नाही पण थोडंसं त्याला तशी टेस्ट येते. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा ताजा भात करून करा किंवा कधी भात शिळा उरलाय नेहमीचा परतलेला भात करण्यापेक्षा या पद्धतीने करून बघा. मुलांना खूप आवडेल. इथं मी बटर आणि तेलाचा वापर केला. तुम्ही संपूर्णपणे तेल किंवा संपूर्णपणे बटर वापरू शकता. पण कांदा परतण्यासाठी जर तुम्ही बटर वापरलं तर त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि मुलांना खूप आवडतो. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा. काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.